बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। सोलापुरातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। विवाहित महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवलंय। घटनेत महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। घरगुती वादातून घटना घडल्याचं समोर आलंय, तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। बहन को दिन भर फोन लगा को टॉर्चर कर रहा। भान का सामान सुनना भी वहाँ से घर पर आको तमाशा कर को लॉकर की चाबी भी लेकर गए। भान का सुनना सामान वहाँ रहने की वजह से अब कोर्ट में से तो कोर्ट में से होता रहेगा बोल को मेरी भान सबर करते बैठी जब तक तारीख आती ले को जाएंगे। वहाँ खाली ले को जाते बोले ले को जाने का नाम और निशान नहीं, ना कुछ मेंटेन दे रहे ना कुछ खर्चा पानी दे रहे। आज ऐसे गंदे गंदे बातें करे उसको फोन में। मेरे को आदमी की वजह से टेंशन हो रहा, मैं क्या करूँ बोले तो तू जाको मेरे बारे में सबको बोलने लगी। मेरा कौन बाल बाका नहीं करता, ये नहीं करता बोल को घर पर आको हमारे को ढकल को उसको अंदर जाको जलाया दे कोने। आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली। जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे, तर तरुणाला तिघांकडून दगड आणि लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली आहे। त्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, तर आरोपी विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 'पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। शेतकरी नेते राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतली। अवकाळीमुळे काजू आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर काजू आणि आंबा पिकांच्या नुकसानीच्या मुद्द्यावर ही भेट होती, तर सरकारकडे मदतीची मागणी देखील करणार आहेत। राज ठाकरेंची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे काजू आणि आंब्याच्या पिकांचं नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे। 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय, मदतीची अपेक्षा करतोय। फार काय अपेक्षा नव्हत्या। कलमाला एक 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मागणी होती, परंतु काजूला तर सरकारनं वाऱ्यावर सोडलंच। आंब्याला केवळ हेक्टरी 222,000 रुपये म्हणजे एका कलमाला 220 रुपये जाहीर केले आणि त्याचे सुद्धा अजून पंचनामे नाहीत, सर्वे नाही, काही नाही। राजसाहेबांना त्यासाठी आम्ही विनंती केली। त्यांनी सांगितलं की कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी आश्वासन दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।